नमस्कार मंडळी, मी रवींद्र आत्माराम गोल्हार, सहशिक्षक, संत भगवानबाबा माध्यमिक विद्यालय गोळेगाव, तालुका शेवगाव, जिल्हा अहमदनगर. आपणासमोर उपक्रमशील शिक्षक मनोहर इनामदार लिखित गवसनी कथा संग्रहातील कथेचे अभिवाचन करणार आहे. कथेचे नाव श्यामच्या आईसाठी. देशाटन केल्याने व्यक्तिमत्व विकासात भर पडते, व्यवहार कुशलता अंगी बांधते व सामान्य ज्ञानात खात्रीने वाढ होते. निसर्गाची विविध रूपे डोळे भरून बघता येतात. संग्रहालये मने समृद्ध करतात. आदर्श गावे यशस्वी जीवनाची दीक्षा देतात. समाजसेवक इतरांसाठी जगण्याची उर्मी जागृत करतात. संतांच्या वास्तव्याने पवित्र झालेली तीर्थक्षेत्रे भक्तीची ज्योत प्रज्वलित करतात. पराक्रमी वीरांची स्मृतिस्थळे जीवनात स्फूर्ती देतात. विविध प्रकारच्या प्रदर्शनातूनच कलेचे सुखद दर्शन घडते. घाट आणि गिरीशिखरे जीवनातील खास खळगे आणि चढ उतार यांसाठी आत्मिक बळ देतात. गड किल्ले इतिहासातून प्रेरणा देतात. म्हणून तीर्थयात्रा, सहली, अभ्यास दौरे, भटकंती यांची जीवन विकासासाठी नक्कीच मदत होते. लहान मुलांच्या दृष्टीने तर वर्षातील सर्वाधिक आनंदाचे क्षण म्हणजे सहलीतील मौज मस्ती. मी त्यावेळी 5वीला होतो. आमची एक दिवसीय सहल डिसेंबर महिन्यात जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या निमित्ताने अहमदनगरला जाणार होती. आमची म्हैसगावची जिल्हा परिषद शाळा तशी 7वी पर्यंत. गाव मोठे पण संख्याही भरपूर. परिपाठात मरफळ गुरुजी व आंबेकर गुरुजी यांनी सहलीची सर्व रूपरेषा समजावली. सहल फी 10 रुपये व सोबत खर्चाची रक्कम आईची घ्यावायची ठरली. सर्वांच्या आनंदाला उधाण आले. ऐतिहासिक भुईकोट किल्ला बघायला मिळणार होता. चांदबिबीचा महाल ज्या डोंगरावर होता तो डोंगर सर करण्याची मजा येणार होती. विज्ञान प्रदर्शनात जिल्हा स्तरावरील विविध प्रकल्प व शैक्षणिक साहित्य बघायला मिळणार होते. राहुरीचा साखर कारखाना व मुळा धरण देखील पाहता येणार होते. रणगाडा संग्रहालयाबद्दलची उत्सुकता तर खूपच वाढली होती. विशाल गणपतीचे दर्शन घेण्याची देखील ओढ निर्माण झाली होती. आम्ही सर्व मुले दिवसभर फक्त सहलीचे नियोजन करण्यात मग्न होतो. कधी एकदा शाळा सुटते व घरी जाऊन आईबाबांना सहलीबद्दल सांगतो असे प्रत्येकाला वाटत होते. पैसे भरायला 3 दिवस मुदत दिली होती. जे मुले प्रथम सहलीची फी जमा करतील त्यांना एसटी मध्ये पुढे जागा मिळणार होती. एकच एसटी बस आयोजित केल्यामुळे इयत्ता 5वी ते 7वीच्या वर्गातील फक्त 60च विद्यार्थी सहलीला जाणार होते. आपला त्यात नंबर लागावा म्हणून सर्वजण प्रयत्नशील होते. माझ्याही उत्साहाला उधाण आले होते. आमच्या घरातील आम्हा 3 भावंडात मी मोठा होतो, त्यामुळे मी एकटा तर नक्कीच सहलीला जाणार म्हणून खूप खुश होतो. शाळेतून घरी आल्याबरोबर मी ताईकडे सहलीसाठी हट्ट धरला. मी आईला ताई तर वडिलांना तात्या म्हणत असे. तसे पैसे तर ताई व तात्या दोघांकडेही नव्हते. तात्या आजारी होते. त्यांच्या दवाखान्याचा खर्चही चालू होता. तरी सुद्धा ताईने सहलीसाठी कोणाकडून तरी उधार उसनवारी करून 15 रुपये आणण्याची विनंती त्यांना केली. तात्या रागवले. तसा त्यांचा स्वभाव शीघ्रकुपी होता. त्यांना एकदा का राग आला की त्यांच्याकडे जाण्याची कोणाची हिंमत होत नव्हती. शेवटी ताई मला म्हणाली, अरे यावर्षी पैसे नाहीत रे, पुढच्या वर्षी तू जा ना सहलीला. बेचैनी आणखीनच वाढली. उज्ज्वलाला तर बरंच वाटलं होतं, कारण पुढच्या वर्षी मग तीही सहलीला येणार. पण काय करावं? दुसऱ्या दिवशी सकाळी मी ताईला म्हणालो, मी आज आणि उद्या शाळेला जाणार नाही. तू तात्यांना सांगू नकोस ना. मी 2 दिवस भुईमुगाच्या शेंगा फोडायला बाळासाहेब दादांच्या घरी जाईल. सखू मावशी खूप चांगले आहेत. माझा 4थीसाठी आणि त्यांच्या जगन्नाथचा 7वीसाठीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या यशाबद्दल राहुरी फॅक्टरीला आमदार साहेबांच्या हस्ते मोठा सत्कार झाला होता. म्हणून त्यांना माझ्याबद्दल खूप सहानुभूती होती. ताई विचारांती म्हणाल्या, बघ कमव आणि जा सहलीला. मी तात्यांना नाही सांगणार. 2 दिवस शेंगा फोडल्या. तसा माझा शेंगा फोडायला खूप चांगला हात होता. त्यामुळे 2 दिवसात तब्बल 20 रुपये कमावले. तिसऱ्या दिवशी त्यातले 10 रुपये आंबेकर गुरुजींकडे भरले. उद्या सहल जाणार म्हणून मी तर खूप खुश होतो. पण शाळा बुडून कामाला जाऊन मी जी घोडचूक केली होती तिचा मात्र तात्यांना कुठून तरी कानोसा लागला.
त्यांनी मला त्या रात्री खूप बेदम मारले. ताई मध्ये आली तेव्हा तिलाही चांगलाच प्रसाद मिळाला. तुझ्या या फालतू लाडामुळे त्यांनी शाळा बुडवली आहे. एखाद्या चांगल्या पुस्तकासाठी त्याने एवढे कष्ट घेतले असते तर मला आनंदच झाला असता. केवळ सहलीतील मौज मस्त्या व चैन करण्यासाठी त्याने चक्क 2 दिवस शाळेला दांडी मारली, आणि तीही तुझ्या संमतीने. म्हणून तुलाही आता माफी नाहीये. असे म्हणत तिला मारताना तिच्या बांगड्याही फुटल्या होत्या. रक्त बाहेर येऊ लागलं होतं. घरात सगळीकडे भयान शांतता पसरली. तरी सुद्धा कसे बसे पहाटे उठून तिने डब्बा केला. सहलीला जावं की जाऊ नये हा विचार करत रडत रडतच मी झोपलो होतो. नाही गेलो तर आपले पैसे व कष्ट वाया जातील असेही विचार मनात येत होते. शेवटी रडत रडत ताई व तात्यांनी मला एसटीत बसवलं. 10 रुपये भाड्याचे व तब्बल 10 रुपये खर्चाला असे माझे 20 रुपये साचले होते. पण आईचा सुजलेला हात पाहून माझे मन दुःखी होत होते. सहल सुरू झाली. दिवसभर रात्रीच्या प्रसंगामुळे आईचा सुजलेला हात मात्र डोळ्यापुढून जात नव्हता. साखर कारखाना बघितला. सर्वांनी गरमागरम साखरही खाल्ली, परंतु मला मात्र साखर गोड लागली नाही. अनेक ठिकाणी दर्शने घेतली, परंतु मंदिरात मला देवाऐवजी आईच्या सुजलेल्या हाताचे दर्शन होत होते. सर्वांनी खरेदी केली, मात्र मी कोणतीही खरेदी केली नाही. दिवसभर सहलीला जाऊनही तसा मी घरीच होतो. आनंद यात्रेच्या ठिकाणी जाऊनही दुःखाची सावली माझा पाठलाग सोडत नव्हती. संघर्षाचा जन्म हा दारिद्र्यातूनच होतो हे मनोमन पटले. कोणतीही खरेदी न करता आईने दिलेला डब्बा खाऊन मी परत आलो. खर्चासाठी नेलेले 10 रुपये वडिलांच्या औषधोपचारासाठी तिला दिले. पुढील शैक्षणिक वर्षातील दिवाळीच्या खरेदीसाठी मी व तात्या राहुरीला गेलो होतो. सगळी खरेदी झाली. घरची तशी गरिबीच. 2-3 खणाचं जुनं धाब्याचं घर. पावसाळ्यात कधी पडेल याचा नेम नाही, म्हणून रोज रात्री आम्ही सगळे कौलारू शाळेच्या पडवीत झोपायला जात होतो. दिवाळीसाठी मला, ताईला व तात्यांना तसे काहीच घ्यावायचे नव्हते, कारण आम्ही मोठे होतो ना. फक्त माझ्यापेक्षा लहान उज्ज्वला व सविता यांना हातगाडीवरून नवे कपडे, फटाके, काही किराणा आणि खाऊ घेतला होता. तीच काय ते आमची मोठी खरेदी. राहुरीच्या बस स्टँडवर आम्ही दुपारी आलो. दुपारची गाडी अजून आली नव्हती. तोच माझी नजर बस स्टँडवरील पुस्तकांच्या दुकानाकडे गेली. मी तात्यांना म्हणालो, तात्या जरा आलोच 5 मिनिटात. पुस्तकाच्या दुकानातील एक एक पुस्तक न्याहाळत बसलो आणि चक्क मला त्यात श्यामची आई दिसली. आनंदाने तर टाळीच वाजवली. मला मरवळ गुरुजी आणि ठोंबरे गुरुजी यांनी परिपाठात सांगितलेल्या एकेका गोष्टींची आठवण येऊ लागली. काही करायचे, पण श्यामची आई आज घरी न्यायचीच असा विचार मनात केला. लगेच तात्यांकडे गेलो. तात्या, मला श्यामची आई घेता का? साने गुरुजींनी लिहिलेलं ते खूप चांगलं आणि सुंदर पुस्तक आहे. नाहीतरी मी तुमच्याकडे कपडे, फटाके किंवा खाऊसाठी हट्ट केलंच नाही ना. मग बघा ना तात्या. तात्या आतून पुरते गोंधळून गेले होते. कारणही तसंच होतं. दिवाळीची सगळी खरेदी करून फक्त 7 रुपये शिल्लक राहिले होते. राहुरी ते म्हैसगाव एसटी भाडे फुल तिकीट 4 रुपये व माझे अर्धे तिकीट 2 रुपये असे एकूण 6 रुपये लागणार होते. व श्यामच्या आईची किंमत देखील 6 रुपयेच होती. त्यामुळे पुस्तक घेणे आज तरी शक्य नाही हे तात्यांच्या केव्हाच लक्षात आले होते. माझा उत्साह, हट्ट, लाडीवाळपणा व दारिद्र्याचं जीवन जगताना स्वप्नांचा होत असलेला चोळामोळा एकाच वेळी तात्या अनुभवत होते. त्यांच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. मला ते म्हणाले, आपल्या पुढे 2 पर्याय आहेत. एक म्हणजे आता एसटीने म्हैसगावला जाणे व पुढील खेपेस मी श्यामची आई हे पुस्तक तुला आठवणीने आणून देईल. आणि दुसरा म्हणजे श्यामची आई हे पुस्तक विकत घेतले तर हे सगळे ओझं डोक्यावर घेऊन म्हैसगावपर्यंत 23 किलोमीटर पायी चालत जाणे. यापैकी तुला जे योग्य वाटेल ते मी करण्यास तयार आहे. मी समजावणीच्या सुरात म्हणालो, तात्या, दरवर्षी पंढरपूरला शेकडो किलोमीटर पायी चालत जाऊन पांडुरंगाचं दर्शन घेणारे वारकरी कितीतरी असतात. त्यात ऊन, पाऊस, थंडी, वारा यांचा सुद्धा ते विचार करत नाही. कितीतरी लोक तर आजारीही असतात, अपंग आणि म्हातारे देखील असतात. ते सुद्धा फक्त विठुरायाच्या दर्शनासाठी मोठ्या जिद्दीनेच हा एवढा मोठा प्रवास पायीच करतात ना.
मग आपलं राहुरी ते म्हैसगाव 23 किलोमीटर हे अंतर तसं काहीच नाही हो. उठत बसत हळूहळू जाऊ आपण, पण श्यामची आई घेऊच. तात्यांच्या डोक्याला फेटा, कमरेला धोतर, हातात काठी, डोक्यावर मोठे गाठोडे, त्यात त्यांना दम्याचा त्रास. वारा थांबला तर धापा लागायच्या आणि आभाळ जर आलं तर उबळ यायची. खूपच त्रास होत होता. परंतु फक्त श्यामची आई मला वाचायला मिळावी म्हणून माझ्या इच्छेखातर त्यांनी हा सर्व त्रास सहन केला आणि मजल दर मजल करत आम्ही म्हैसगाव गाठले. मनपसंत पुस्तक प्राप्तीचा व त्यासाठी आपण केलेल्या धडपडीचा सुरुवातीला मला खूप आनंद वाटला. परंतु नंतर मात्र वडिलांना आजारपणात आपल्यामुळे प्रचंड त्रास झाला याचे खूप वाईटही वाटले. मी अपराधी भावाने त्यांची क्षमा मागितली. त्यावेळेस ते म्हणाले, तुला श्यामची आई हवी होती ना, म्हणून तुझ्या स्वप्नपूर्तीसाठी मी सर्व त्रास आनंदाने सहन केला. जसे तुझे स्वप्न होते तसे तुझ्या बाबतीत माझे देखील एक छोटेसे स्वप्न आहे, ते पूर्ण करशील? मी तात्काळ प्रतिक्रिया दिली, अहो का नाही करणार तात्या, मी तुमचं स्वप्न अवश्य पूर्ण करीन, तुम्ही सांगा तर खरं. तेव्हा तात्या म्हणाले, तू आपल्या गावात एक छानसं कीर्तन करून दाखवायचं. तयारीसाठी मी तुला 10 दिवस देतो. पुढील आठवड्यात येणाऱ्या एकादशीला रात्री तुझं कीर्तन होईल. मी म्हणालो, तात्या त्यात काय एवढंच, मी नक्की नक्की कीर्तन करील. वडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी मी कीर्तनाच्या तयारीला लागलो. 1-1.5 वर्षापूर्वी आमच्या म्हैसगाव शेजारील असलेल्या श्री क्षेत्र ताराबाद येथे संत कवी महिपती महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याच्या निमित्ताने आयोजित केलेल्या सप्ताहात राज्यभरातून संत साहित्याला जीवन समर्पित केलेली अनेक विद्वान मंडळी आली होती. 7 दिवस आम्ही कीर्तनासाठी म्हैसगाववरून पायी जात असू. त्याच भव्य दिव्य अशा ऐतिहासिक महोत्सवाच्या पर्व काळात संत कवी महिपती महाराज देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त श्री भाऊसाहेब किनकर यांच्या घरी मला वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू व ज्ञानेश्वरीचे थोर उपासक सद्गुरू धुंडा महाराज देगलूरकर यांच्या हस्ते तुळशीची माळ घातली होती. त्यावेळी वडील म्हणाले, त्या दिवशी तुझा आध्यात्मिक जीवनात खऱ्या अर्थानं जन्म झालेला आहे. तशी मी अनेक महापुरुषांची कीर्तने पण ऐकली होती बरं. तो गाठीशी असलेला अनुभव व विविध कीर्तनमारांचा घेतलेला संदर्भ यांचा मेळ घालत मी स्वतः टिपणे काढली आणि वयाच्या 11व्या वर्षी धर्मरक्षावया अवतार घेशी या अभंगावर पहिले कीर्तन केले. त्यात दृष्टांत म्हणून श्यामची आई या पुस्तकातील काही कारुण्यपूर्ण प्रसंगाचे रसाळ वर्णन केले. माझे कीर्तन सुरू झाल्यापासून ते अगदी संपेपर्यंत वडील अनेक वेळा सद्गदित झाले होते. त्या दिवशी सर्वांनी मला प्रोत्साहन दिले, कौतुकही केले. मी सुद्धा एका वेगळ्याच भावविश्वात रममान झालो होतो. कीर्तन संपवून घरी आल्यावर वडील म्हणाले, तू खूप सुंदर कीर्तन केलेस. ज्या ज्या वेळी तू श्यामची सांगत होतास त्यावेळी माझं अंतकरण भरून येत होतं. आता फक्त पुढील आयुष्यात एक नियम कटाक्षाने पाळ. श्यामने जसे मातृप्रेमाच्या महानमंगल स्तोत्राच्या प्रवाहातून निर्माण झालेल्या त्या अजरामर तत्वांना आयुष्यभर प्राणपणाने जपले, त्यांच्याशी कधीही तडजोड केली नाही, तसे मी आज जे तत्व सांगणार आहे त्याला कधीही तिलांजली देऊ नकोस. आपल्याला शेती, दुकान किंवा वडिलोपार्जित संपत्ती अशी काहीच नाही, तेव्हा तुला शिक्षणाकडे दुर्लक्ष करूनही चालणार नाही. मात्र तरीही तू शालेय शिक्षणासोबत संत साहित्याचा अभ्यास कर. परंतु कोणत्याही परिस्थितीत कीर्तने, प्रवचनांचा उपयोग उदरनिर्वाहाचे साधन म्हणून नाही, तर आत्मोन्नतीचे साधना म्हणून कर. वडिलांचे ते शब्द माझ्या अंतकरणात कोरले गेले, ते कायमचे. नंतर थोड्याच कालावधीत वडिलांचे देहावसान झाले. आम्ही पोरके झालो. इयत्ता 7वी पर्यंतचे शिक्षण गावात, इयत्ता 8वी ते 10वी पर्यंतचे गावाशेजारीच असलेल्या शासकीय पोस्ट बेसिक आदिवासी आश्रमशाळा कोळेवाडी येथे, तर 11वी आणि 12वीचे शिक्षण राहुरी महाविद्यालयात झाले. राहुरीतील बराचसा कालावधी हा नगर मनमाड महामार्गाच्या पश्चिमेला असणाऱ्या शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील एका शासकीय इमारतीच्या छतावर असलेल्या हौदात व्यतीत झाला. कोंडवड येथील अशोक म्हसे या महाविद्यालयीन मित्राच्या वडिलांनी
चिमणीसाठी लागणाऱ्या रॉकेलची व्यवस्था केली. प्राध्यापक अशोक अभंग सरांनी 2 वर्षाचा संपूर्ण शैक्षणिक खर्च उचलून पुत्रवत प्रेम दिले. रोज आई म्हैसगाववरून एसटीने 2 वेळेचा डब्बा पाठवी. सकाळी 8 वाजता राहुरी बस स्टँडवरून डब्बा घेऊन मी विद्यामंदिर प्रशालेसमोर असणाऱ्या रमेश बलदवा यांच्या मेडिकलमध्ये कामाला जात असे. सकाळी 8:30 ते 10:30 या 2 तासात काम करून तेथून जवळच असलेल्या महाविद्यालयात जाई. 11 ते 5 या वेळेत महाविद्यालय आणि नंतर पुन्हा सायंकाळी 5:30 ते रात्री 8:30 पर्यंत रमेश मेडिकलमध्ये काम करत असे. रात्री झोपण्यासाठी हौद जिंदाबाद. तर दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळीसाठी पुलाखालील मुळा नदी माझी वाट पाहत असे. या सगळ्या पडत्या काळात राहुरीतील प्रसिद्ध अशा बुक स्टॉलचे मालक थिगळे काका, भास्करराव भुजाडी आणि सदाशिवराव पवार या 3ही परिवाराने मोठा आधार दिला. प्रकाश लाहोटी, सुमन वरखडे, घनश्याम देशमुख, किसन चोपडे, राजेंद्र मरवळ या सहकाऱ्यांनी आपुलकीची वागणूक देत माणुसकीची अभेद्य भिंत तयार करून संघर्षाला साथच दिली. 12वी नंतर D.Ed करून रायगड जिल्हा परिषदेत शिक्षक म्हणून 10 वर्ष नोकरी केली व तेथून बदली जामखेड तालुक्यातील दत्तवाडी शाळेत झाली. मधल्या काळात अनेक ठिकाणी कीर्तने आणि प्रवचने केली, परंतु मानधन कधी स्वीकारले नाही. परंतु एकदा मात्र नवरात्र उत्सवात जामखेड येथील कालिका मंदिरात कीर्तन करण्याचा योग आला. त्यावेळी निरूपणासाठी मी संत तुकारामांचा काही न मागे कोणाशी तोच आवडे देवाशी हा अभंग घेऊन मानवी जीवनातील अस्मिता, निरपेक्षता, तेजस्विता, दिव्यता यासह प्राणी मात्रावरील दया या सद्गुणांचे वर्णन केले. कीर्तन खूपच रंगले. कीर्तनानंतर अच्युत अंदुरे गुरुजी, अनिल अष्टेकर सर, किशोर अंदुरे, शशिकांत अंदुरे, वसंत कोळपकर, अजय गाडेकर, मुकुंद अंदुरे इत्यादी आयोजक मंडळींनी मानधनाचे पाकिट व श्रीफळ देण्याचा प्रयत्न केला. मी ते मानधन स्वीकारत नव्हतो व त्यांचा आग्रह काही कमी होत नव्हता. बराच वेळ विचारांचा खल सुरूच होता. अखेर सर्वांच्या संमतीने दत्तवाडी शाळेसाठी त्या रकमेतून एक बेंच करण्याचे ठरले. तपनेश्वर गल्लीतील सुनील राजगुरू यांच्याकडून एक सुंदर लाकडी बेंच बनवून घेतली. त्यावर आम्ही सोमवंशी क्षत्रिय कासार समाज जामखेड यांच्यातर्फे सप्रेम भेट असे नाव टाकूनही घेतले. ती बेंच शाळेत दिमाखात स्थानापन्न झाली. आता शाळेत मुले एकूण 27 व बेंच मात्र एकच. भांडणे होऊ नयेत म्हणून त्या बेंचवर कुणीही बसायचे नाही असे ठरले. परंतु दिवसभर तो बेंच माझ्या नजरेसमोरच असायचा. एके दिवशी जेवणाच्या सुट्टीत तिच्याकडे एकटक बघत असताना माझ्या अंतःकरणात असे स्फुरण आले की कीर्तन प्रवचने केल्यानंतर न मागता जेव्हा आपणास आयोजकाकडून मानधन स्वरूपात जी रक्कम मिळेल तिचा विनियोग शालेय भौतिक सुविधांची निर्मिती, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, तसेच शाळेव्यतिरिक्त असलेले वंचित घटकांतील मुलांना मदत, गुणवंत विद्यार्थी सन्मान या बाबींसाठी केला तर? हा विचार मनाला खूपच भावला. जनसेवा हा आत्मोन्नतीचा सर्वोत्तम मार्ग आहे या स्वामी विवेकानंदांच्या विचाराने आणखीनच बळकटी आली. कार्यालयीन वेळेव्यतिरिक्त बहुतांश वेळ रात्री आणि सुट्टीच्या कालावधीत कीर्तने व प्रवचने या माध्यमातून आलेली रक्कम वेगळी ठेवून तिचा उपयोग शाळेसाठी करू लागलो. थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीनुसार ती रक्कम 12 वर्षात तब्बल 6 लाखापर्यंत जमली, जिचा विनियोग शालेय सभागृह निर्मिती, पाण्यासाठी बोरवेल, तारेच्या जाळीचे कंपाऊंड, बैठक कट्टे, साऊंड सिस्टम, रंगरंगोटी, फर्निचर, सांस्कृतिक कार्यक्रमांचे साहित्य, स्नेहसंमेलने, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक साहित्य, विविध गुणवंतांचा सन्मान, अनेक शालेय कार्यक्रमांसाठी अन्नदान, गुणवंत विद्यार्थ्यांना रोख बक्षिसे, अंध, अपंग, एड्स बाधित, अनाथ अशा मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थांना मदत, प्रेरणादायी व्यक्तींच्या व्याख्यानमाला व मुलाखतींचे आयोजन, संस्कार शिबिरे, लेख शिकवा अभियानांतर्गत आदर्श माता, पुरस्कारांची मानपत्रे व स्मृतिचिन्हे
इत्यादी अनेक बाबींसाठी करून शाळेला एका वेगळ्याच उंचीवर नेण्यासाठी झालं. माझ्या या सेवा यज्ञाला प्रोत्साहित करण्यासाठी गावातील अनेक दानशूरांनी वेळोवेळी उदंड प्रतिसाद देत लोकसहभागाच्या सामूहिक चळवळीचे उत्तम उदाहरण तयार झाले. अहमदनगर जिल्हा परिषदेचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी माननीय श्री अशोक कडूस साहेब व माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी माननीय श्री लक्ष्मणराव फुले साहेब यांच्यासह जिल्ह्यातील सर्व गट शिक्षणाधिकारी आणि विस्तार अधिकारी तब्बल 3 तास शाळेत रमले. विद्यार्थ्यांचे, पालकांचे व आम्हा सर्व शिक्षकांचे भरभरून कौतुक केले. या सर्व उत्कर्षांच्या मुळाशी फक्त वडिलांनी दिलेला कानमंत्र होता व हा सर्व प्रवास आणि प्रयास फक्त श्यामच्या आईमुळेच झाला होता. म्हणून कोणत्याही पुरस्काराच्या सन्मानाच्या वेळी किंवा वरिष्ठांनी पाठीवर थाप टाकल्यानंतर तसेच निरागस बालकांच्या चेहऱ्यावरील निष्पाप हास्यांच्या सुखद क्षणी जेव्हा जेव्हा मी प्रसन्न होतो त्यावेळी वडिलांनी मृत्यूपूर्वी दिलेला कानमंत्र आणि मला फक्त श्यामची आई हे पुस्तक वाचायला मिळावे यासाठी त्यांनी दम्याचा त्रास असताना सुद्धा केलेली 23 किलोमीटरची पायपीट या 2 घटना सदैव डोळ्यांसमोर तरळत असतात. धन्यवाद.